पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कोयना विभागाचा असा पाटबंधारे खात्यानं सर्वसाधारण 15 मार्च, 15 एप्रिल, 15 मे 2100 क्युसेस पर डे पाणी सोडलं नदीला भरपूर। आणि 15 मे नंतर पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांचा उपसा बंदी केला। 1 महिना पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही, पिकं वाळली। शेतकऱ्याचा आवाज आहे आणि शेतकरी नेतेच आहेत, शेतकरी नेतेच आहेत। असा काय अधिकारी कायम आवाज दाबतात आमचा, आम्ही दाबून घेणार नाही। तुम्हाला माहित आहे साहेब, आमचा मुद्दा एवढा ठीक आहे, पिकं वाळली तर ते पाणी 2100 क्युसेस न सोडता 1500 सोडलं असतं तरी ते पुढलं 15 दिवस निघालं असतं, आमची पिकं वाळली नसते। जी काय आपल्याला पावसाचा तो अंदाज येण्याचा आल्यामुळे आता सगळ्याच धरणाचं पाणी बंद करायला अचानक आपल्याला। आणि पाणी इव्हन कोयनेची वीज निर्मिती सुद्धा मी त्या महावितरणच्या लोकांना स्पष्ट नकार दिला, तुमचं जनरेटर बंद राहू दे, पाणीच नाही आहे। आणि जर पाणी द्यायचं तर आता आल्यामुळे आम्ही सोडलं पाणी आलं। आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं त्यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या प्रमुख मागण्या त्यांना सांगून त्यांच्याकडून आश्वासन घेतले आहे की जी वाढीव पाणीपट्टी शेतकऱ्यांच्यावर लादली गेलेली आहे ह्या जलसंपदा विभागानं ती तात्काळ रद्द करण्यात यावी। त्याचप्रमाणे हा जो कृष्णा कॅनल आहे ही आमची सातारा जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी आहे। बाउंड्रीवर असला तरी शेतकऱ्यांना तिने सुजलाम सुफलाम केलंय। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैदापूर असेल, गोवारे असेल या ग्रामपंचायत ती घाण टाकत असतात, तरी त्या बंदिस्त कॅनल करावा अशी एक आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे कोयना धरण हे आमची भाग्यलक्ष्मी मानली जाते महाराष्ट्राची, त्यातील काही यांत्रिकी काम आहेत त्यांना निधी उपलब्ध होत नाही म्हणून मोठे काम त्यातले थांबलेले आहेत। त्या संदर्भात बी आम्ही त्यांच्यावर सविस्तर चर्चा केली। त्याचप्रमाणे ज्यावेळेस उपसाबंदी कायदा लावला त्यावेळेस सगळ्यात आधी सातारा जिल्हा त्यात होरपळला गेला, कारण सातारा जिल्ह्यामधले जे निडल गेट नावाचे गेट असतात, बंधारे असतात, ते ऐन उन्हाळ्यामध्ये म्हणजे 25-22 तारखेलाच मेच्या ते काढली गेली। या संदर्भात आम्ही त्यांच्या समोरच पाटबंधारे अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांना येणाऱ्या परिस्थितीची जाण करून दिली।